तर आज आपण आणलंय महाशिवरात्रीवर सिनेमॅटिक फुल साईज फुल HD एकदम खतरनाक ट्युटोरियल. तर तुम्हाला माहिती आहे की भरपूर दिवस आपण सिनेमॅटिक यावर ट्युटोरियल करत चालतो. नक्कीच आपण जरा फॉर क्रिएटिव्ह असं चाललेलो, पण फायनली आज आपलं आलंय सिनेमॅटिकवर एकदम बेस्ट ऑफ द बेस्ट थीम. तुम्हाला 100% आवडणार आहे आणि तुम्ही भरपूर सिनेमॅटिकला प्रेम देता त्याबद्दल खूप खूप आभार. प्रथमतः सर्वांना हर हर महादेव. सर्वांनी अनलिमिटेड हर हर महादेव. सर्वांच्या कमेंट आल्या पाहिजेत कंपल्सरी. बाकी आजचं ट्युटोरियल शेवटपर्यंत बघा. भरपूर डीप अँड डिटेलमध्ये प्रत्येक गोष्ट एक आणि एक स्टेपमध्ये सांगितलं की बाबा कलरचा भाग असेल, जी काय आपली 4x5 वाली थीम आहे, किंवा जी काय 9x16 फुल साईजची थीम आहे त्यात जर आपण निळा प्लस पिंक थीमचा कलर यूज केला आहे, प्लस कन्सेप्ट काय आहे कसे आहे, सगळ्या बेसिक टू ॲडव्हान्स, प्लस आपण कॅलिग्राफीचा आज वापर केला गेलेला आहे महाशिवरात्री. तर गोष्टी भरपूर डीप आणि एकदम डिटेलमध्ये सांगितल्या जाणार आहेत, त्यामुळे कृपया आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बाकी काय अडचण आली नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकताय. आणि सगळ्यात मेन म्हणजे भरपूर प्रेम द्यायला आहे इंस्टाग्रामला, यूट्यूबला. असंच प्रेम राहो. ज्यांनी कोणी इंस्टाग्रामला यूट्यूबला फॉलो जॉईन केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर कृपया फॉलो जॉईन सबस्क्राईब करून घ्या. बाकी या व्हिडिओला नक्की ढीक प्रेम द्या. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, कमेंट करा. हर हर महादेव कमेंट आली पाहिजे. तर चला बेसिक ॲडव्हान्स गोष्टी बघत त्याआधी क्लासचा विषय म्हणजे प्रॉपर बघायला गेलं तर भरपूर कॉल मेसेजेस त्यांनी आल्यात. नक्कीच आता शिवजयंतीचा पण विषय आहे, त्यामुळे नक्कीच तुम्ही काही काळजी करू नका की बेसिक टू ॲडव्हान्स सिनेमॅटिक थीम जरा नॉर्मल थीम आणण्याचा पण प्रयत्न करणार आहे. तर हाच सगळा लोड चालू आहे. त्याचबरोबर क्लास लॉन्च पण आपला होणार आहे. तर येत्या 7-8 दिवसात आपली बॅच लॉन्च होईल. पुढील जी काय आपली खास करून ऑनलाईन असेल आणि ऑफलाईनची पण लवकरच होईल, काळजी करू नका. नक्कीच आपल्या यूट्यूबला इंस्टाग्रामला ॲक्टिव्ह राहा आणि तुम्हाला सोशल मीडिया हँडल्सवर गोष्टी अपडेट्स कळतील. स्टोरीच्या माध्यमातून किंवा इथं ट्युटोरियलच्या माध्यमातून असेल किंवा टेलिग्रामच्या माध्यमातून असेल, त्यामुळे नक्कीच जॉईन फॉलो करून ठेवा. त्याचबरोबर राहिला विषय आपल्या मोबाईलचा क्लासचा. ओनली आत्ता सध्या मोबाईलचा क्लास भेटू शकतोय. तर हा मोबाईलचा आपला रेकॉर्डेड क्लास भेटतोय. एक व्हिडिओ 1.5 तासाचा आहे. असं त्यात तुम्हाला 25 दिवसांचं 25 व्हिडिओ एकदम व्हॉट्सअपला भेटतील. यासोबत तुम्हाला तुमच्या नावाची कॅलिग्राफी सर्टिफिकेट, मटेरियल, ॲप्स ते सगळं भेटेल. यामध्ये बेसिक टू ॲडव्हान्स डिझाईन शिकवले गेलेले आहे, व्हिडिओ एडिटिंग आहे शिकवलं गेलेलं, बेसिक टू ॲडव्हान्स कॅलिग्राफी आणि व्यावहारिक गोष्टी आहेत. वेगवेगळ्या ॲप्लिकेशनमध्ये जसं PCमध्ये फोटोशॉप असते तसं मोबाईलमध्ये फोटोपे ॲप्लिकेशन आहे. एकदम छान प्रकारे ती बेसिक टू ॲडव्हान्स आहे. पिक्सल लॅब आहे, इन्फानाईट पेंटर आहे, लाईट रूम आहे, व्हिडिओ एडिटिंगचे काही ॲप्लिकेशन्स आहेत, काही एक्सटर्नल ॲप्लिकेशन्स आहेत. असं भरपूर डीप आहे. नक्कीच तुम्हाला कोणाला मोबाईलचा क्लास करायचा असेल, ओनली ज्यांच्याकडे मोबाईल आहे त्यांनी नक्कीच मोबाईलचा क्लास करा. बाकी ज्यांच्याकडे PC लॅपटॉप आहे त्यांनी जरा थांबा, आपली बॅच लवकरच लॉन्च होईल. धन्यवाद. वर तुम्हाला नंबर असल्यावर कॉन्टॅक्ट करू शकताय आणि सविस्तर आपण बोलूयात. चला तर जाऊयात आपण फायनली फोटोशॉपमध्ये बेसिक ॲडव्हान्स गोष्टी बघायला. हे जे आपण PLP पण दिल्या ती नक्कीच चेकआउट करा. बाकी PhD आपण आता तुमच्यासमोर तयारच करणार आहे आणि ऑलरेडी आहे सोडा तयार केलेली. एडिटेबल गोष्टी सगळ्या सांगितल्या जातील, नो प्रॉब्लेम. चला तर पहिल्यांदा आपण आलो. आता ह्या काही गोष्टी आहेत, ह्या मी असं प्रॉपर दाखवलं होतं, पण तरी म्हणलं की जरा आपण आता फोडूनच दाखवत, म्हणजे एकदम डिझाईन आपण तयार केलीच की नाही एकदम कडक दिसते. चला फाईल न्यू. इथं आपली पहिली गोष्ट आहे ती म्हणजे इंचेस करायचं आलेले आहेत 4x5 500 रिझोल्यूशन, कारण का तवा ही साईज अपडेटेड नव्हती. आता 3x4 830 रिझोल्यूशन ठेवायचं आहे. हा एक महत्त्वाचा पार्ट तुम्ही समजून घ्या. चला क्रिएट. आपला हा भाग आलेला आहे. फाईल प्लेस इमिडिएट. पहिला आपण आता भाग सेपरेटली करूयात. नक्कीच आता मटेरियल आपण सेपरेट घेतलं आहे. महाशिवरात्री 1 आपण पहिली डिझाईन करूयात. राईट क्लिक मारून मी जरा डेट वाईज लावतो. नक्कीच आता लागलेला आहे. पहिला आपला नॉर्मल व्हाईट बॅकग्राऊंड जे आपण खास करून PLPला ते देण्यासाठी यूज करतोय, त्यामुळे व्हाईट सेक्शन घेतलं. त्यानंतर आता इथं बघा आपण हे एक बॅकग्राऊंड थीम घेतल्या जी एकदम बेस्ट आहे आणि याच्यात आपण भरपूर काही ब्लेंडिंग गोष्टी केल्यात किंवा स्टार्स तिनं म्हणू शकता. ओके. आणि जरा अवघच आपला ह्यात माउंटेनचा तीन भाग आहे. तर याला आपण आता काय करू शकतो, एक्स्ट्रा ओव्हर लेवलला इथं जर आपण व्हायब्रन्स लावूयात, जेणेकरून जरा अजून डेप्थ वाढेल, म्हणजे एक प्रकारे कलर वाढेल आपला. त्यानंतर जरा एक्सपोजर जो काही गॅमा करेक्शन आहे तो जरा आपण कमी करूयात, म्हणजे सॉरी वाढूयात. कारण का विषय काय होईल, कमी केल्यावर हे उलटं काम करते. हे जर तुम्ही लक्षात घ्या, कन्फ्युजन होऊ देऊ नका. जरा उगाच डेप्थ आपली होऊन जाईल. ओके बेस्ट. त्यानंतर फाईल प्लेस इमिडिएट. पुढील गोष्ट आहे ती म्हणजे पर्वतरांग आहे आपली. जरा हिमालयन थीम घेतल्या, कारण का पुढं आपण घेतला आहे आपला कैलास पर्वत. ओके महादेवांचा. तर आता ही थीम जी आहे ती मॅचेबल दिसली पाहिजे, कारण का विषय कसा झाला, ह्यो जो काय कलर आहे ह्यो आपला ऑरेंज टोन राहिला आहे. त्यामुळे ह्याला मॅच कसं करायचं, ॲडजस्टमेंटमध्ये जायचं आणि इथं सिलेक्टिव्ह कलर नावाचं एक ॲडजस्टमेंट आहे, ह्यो लावायचा आणि क्लिप करायचं. क्लिप नाही केला की सगळ्या खालच्या गोष्टीला इफेक्ट बसेल, त्यामुळे क्लिप करा
आणि त्यानंतर मग त्यातला जो काय आपला खास करून आता आपण म्हणू शकतोय व्हाईट साय सेक्शन तो ओके. तर त्यामुळे तो सियान टोनला जर आपण सियान करा, मॅजेंटा करा. ओके डन झालेलं आहे अतिशय सुंदर प्रकारे मॅच. बस फाईल प्लेस इमडेड आणि इथं आपण चंद्र सेक्शन घेतलाय सुंदर प्रकारे. याला पण तुम्ही जरा उगच करणार असेल तर सिलेक्टिव्ह कलर क्लिप जरा उगच टोन निळसर दिला तरी चालेल. अतिशय सुंदर. पर्सनली खास करून सिलेक्टिव्ह कलर हा असा एकमेव ॲडजस्टमेंट आहे जो व्हाईट कलरही त्याचा कलर चेंज करू शकतो. एवढं बेस्ट आहे आपला. आता कैलास पर्वत छान प्रकारे याला पण सिलेक्टिव्ह कलर क्लिप जरा उगाच इकडे तिकडे सेटअप. अरे वा वा एकदम बेस्ट माझ्या मनासारखं झालं. खास करून मला मागच्या बॅकग्राऊंडला सेटअप पाहिजे होता त्यामुळं या गोष्टी ॲडजस्ट केल्या छान प्रकारे. पुढील गोष्ट आहे ती म्हणजे आता माता पार्वती आणि महादेव यांचा अतिशय सुंदर आणि छान असा पिक तू म्हणू शकताय. यांना ऑलरेडी काय ॲडजस्ट करायची गरज नाही. ओके काय अडचण एकदम बेस्ट. फाईल जरा उगाच तुम्ही नॉईज तीन मारणार असेल तर नक्कीच आपल्या कॅमेरामधला मारू शकता. जर आपण ठेवला आहे शॅडो स्पॉट शॅडो. त्यानंतर जरा इथं आपण एक सर्क्युलर भाग घेतला आहे. इथं या सर्क्युलर भाग घेतला याचा ब्लेंड मोड चेंज करायचा आहे कलर डॉजला आणि फिल 0 करायचं आणि हळूहळू हळूहळू वाढवत आहे कारण का तिथं काहीतरी असावं पिंड तीन असेल किंवा बघत आपण काय आहे डिटेल्स. खालना आपण आता हा भाग घेतलाय. हा भाग कसा मारायचा आय होप तुम्हाला माहिती आहे की एक्स्ट्रा लेअर घ्यायची, ग्रॅडियंट घ्यायचा, इथं ब्लॅक कलर करायचं पहिली गोष्ट, वर ग्रॅडियंट बारला जायचं, बेसिक्सला जायचं, 2 नंबरचा PNG ग्रॅडियंट चूज करायचा. इथं बघा काय सेटिंग पाहिजे, लिनियर ग्रॅडियंटला चेक पाहिजे, मोड नॉर्मल पाहिजे, ऑपेसिटी 100 पाहिजे, लायथर अँड ट्रान्सपरन्सी शिफ्ट होल्ड करून वडला का नाही सेम ती येईल गोष्ट. ओके आता कोणता कलर कसा काय जरा उगाच चेंज व्हा नको त्यामुळे तो पण हायसा घेतला. कलर चेंज केला की प्रॉपर आता जरा निळसर टोन घेतला या टाईममध्ये प्रॉपर बघू शकताय कारण का महादेवांची पिंड आणि नाग आपल्याला ॲड करायचं होतं त्यामुळं बॅक साईडला आपण जरा उगाच शॅडो मारला. फोकस आपल्या पिंडीवर येईल त्यामुळे शिवलिंगावर येईल. त्यानंतर बेलपत्र. पुढील गोष्ट म्हणजे जरा अजून इथं पुढचा शॅडो मारला आहे कारण का टेक्स्ट येणार आहे आपलं. फाईल लेस इमडेड. आता आपलं लॉंग शॅडो हे आपण बघा सविस्तरीचा ॲक्शन देऊयात आणि ऑलरेडी दिलेला वाटतं पण प्रॉपर ते जरा मोबाईलमध्ये चालत नाही कारण का फोटो पेला ॲक्शन्सचा विषय आहे त्यामुळे त्यांना आपण काय उपाय निघतोय का बघूयात. बाकी PC वाल्यांना भरपूर डीप गोष्ट आहे त्या आपण सविस्तर तुटेला नाही त्यावर काय अडचण नाही. महाशिवरात्री निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा. यो निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा एक प्रकारे पूल फॉन्ट आहे. ओके भरपूर जणांच्याकडे असेल काय अडचण नाही, नसेल तर कळवा. इथं आपलं प्रॉपर आपण श्लोक थीम किंवा मंत्र थीममध्ये घेतल्या आणि त्याचा आपण फॉन्ट म्हणू शकताय एक प्रकारे हिंद ठेवा, पॉपिंज ठेवा काय अडचण. ही अशी आपली झाली फायनल कन्सेप्ट. जरा उगाच कलर बॅलन्स आपण सेटअप करूयात. अतिशय सुंदर बेस्ट. त्यानंतर जरा उगाच व्हायब्रन्स वाढवतो जेणेकरून कलर अजून उठावदार दिसेल आणि अजून नेक्स्ट लेवल खतरनाक आपली गोष्ट दिसेल आणि दिसायला हवं. चला पुढची गोष्ट आहे आपली ती म्हणजे फाईल न्यू 9x16 आपली उभी साईज आहे. खास करून स्टेटस ते तुम्ही ठेवू शकता एकदम बेस्ट. स्टोरी स्टेटस रील्स करा खास करून बेस्ट आहे आपला ऑप्शन. 200 आपण रेल्युशन ठेवलं आहे किंवा 200-300 ठेवा काय अडचण येणार नाही. चला फाईल लेस इमडेड. पुढील गोष्ट आता आपली महाशिवरात्री 2 राईट क्लिक इथं डेट. पहिला आपण हा भाग घेतला. एडिटेबलला तुम्हाला सगळ्या डीप गोष्टी तुम्हाला सेपरेट बघायला भेटतील कारण का पिक्सल लॅबला मिक्सिंग थीम करता येत नाही. एडिटेबल गोष्टी सगळ्यात सेपरेट आहेत नक्कीच चेक करा. आता इथं आपण एक गोष्ट ॲड केली याला प्रॉपर पुन्हा सिलेक्टिव्ह कलर क्लिप अँड देन व्हाईट सेक्शन जरा इकडं तिकडं सुंदर प्रकारे. बस फाईल प्लेस इमडेड. महादेवांची थीम घेतल्या. अशी ठेवणार असला अशी ठेवा छान दिसते किंवा सगळ्यात बेस्ट आहे कलर डॉज जरा चेंज करून बघत. खास करून हार्ड लाईट बेस्ट दिसते आणि बेटर दिसते. हर हर महादेव.
त्यानंतर ही आपण टेस्ट घेतली हर हर महादेव, छान अशी आणि बेस्ट अशी. प्लेस एमडेड. इथं महादेवांचा जो काय फेस आहे तो जर आपण सेट करण्याचा प्रयत्न केला आहे, कारण का विषय काय झाला आहे, ॲरोकीनं आपण जरा गोष्टी इकडे तिकडे घेऊयात. एक नंबर, जेणेकरून फोकस जातो. आणि जर तुम्ही आता ब्लेंड मोड चेंज केला तर अतिशय अजून ते फोकस्ड येईल आणि सुंदर दिसेल, हार्डलाईट बेस्ट दिसेल. हर हर महादेव झालं, त्यानंतर फेस झाला. आता आपला कैलास पर्वत बेस्ट असा मोठाच्या मोठा आपण घेतला आहे. छान प्रकारे तुम्ही याची कन्सेप्ट अजून इन डीप बघू शकता, किती सुंदर आहे बघा. पर्सनली एकदम बेस्ट वाटला मला. पीक पण आणि आपलं काय आहेच कैलास पर्वत. येलो टोन जरा कमी केला की आपला कोणता येतोय, जरा आपला मागचा ब्ल्यू टोन येतोय. त्यानंतर पुढील गोष्ट, पुढील मुद्दा आहे ती म्हणजे आपलं सगळ्यांचं स्वप्न केदारनाथ. प्रॉपर सिलेक्टिव्ह कलर क्लिप केलं. सगळ्यांना जायचं आहे ना, आपण पण जायचं, सगळीजण जातील, काय अडचण नाही. महादेव सगळ्यांची इच्छा पूर्ण करोत हीच आपण प्रार्थना करूयात आणि करणार 100%. चला, प्रॉपर केदारनाथ थीम आपण घेतली. कलर जरा ॲडजस्ट केला आपण सिलेक्टिव्ह कलरनं. पुढचा आपला लँड सरफेसचा भाग एकदम बेस्ट आणि परफेक्ट. यात काय आता चेंज करा नको, कारण का आपला खाली खाली येईल तसं कलर चेंज होत आला आहे, त्यामुळे मॅचच करायचा असं काय नियम नाही आहे. आता ही आपली एकदम बेस्ट आणि छान अशी दिसणारी आपली महादेवांचं शिवलिंग किंवा पिंड म्हणू शकताय. त्यानंतर इथं कॉन्ट्रास्ट आपल्याला हेवी करायचा आहे, जरा उगाच फोकस जाईल आपल्या पिंडीवर. जरा उगाच तुम्ही या पाठीमागं अजून आता जसं आपण सर्क्युलर शेप यूज केला मागच्या डिझाईनतून बघितलं असेल असं बरोबर पिंडीच्या पाठीमागे, तसं तुम्ही सर्क्युलर शेप यूज करा किंवा अजून काहीतरी युनिक गोष्ट तुम्ही करू शकता बेस्ट लेवलला. महाशिवरात्री लॉंग शाडोचा भाग. त्यानंतर निमित्त मंगलमय शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा सर्व भक्तांना. अशा थीममध्ये आपण थीम ठेवलेले आहे. बाकी महाशिवरात्री ही प्रॉपर कॅलिग्राफी महादेवांच्या कृपेने केलेली आणि नक्कीच बेलपत्र जरा फुलं आपल्या पिंडीवर आपण वाहिलेली दाखवली. बाकी या फायनल इफेक्ट बघूया. एकदम बेस्ट आणि नेक्स्ट लेवल. जरा व्हायब्रन्स वाढूयात आणि जरा एक्सपोजर. तुम्ही अशाच प्रकारे मटेरियल घेऊन डिझाईन करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस होईल चांगली. कारण का आता आपण एडिटेबल गोष्टी देतोय, PLP देतोय, ह्या गोष्टी आहेतच नो प्रॉब्लेम, पण जरा मटेरियल घेऊन केला की कोणत्या गोष्टी कशा काय स्वतःहून तुम्हाला ॲडजस्टमेंट जमतील चांगल्या प्रकारे. पासवर्ड तुम्हाला भेटलाच असेल व्हिडिओमध्ये. बाकी नक्कीच क्लासचाही विचार करा, मोबाईलचा. बाकी ज्यांना PCचा पाहिजे आहे ऑनलाईन ऑफलाईन जरा उगाच थांबा, 100% लवकरच बॅच लॉन्च होईल. बाकी भरपूर प्रेम द्या. हर हर महादेव. सर्वांनी कमेंट करा कंपल्सरी. बाकी इंस्टाग्रामलाही लवकरच युनिक अशी आपण महादेवांच्या कृपेनं ट्राय करूयात पोस्ट टाकण्याचा, आणि तिथंही ॲक्टिव्ह राहा. फॉलो केलं तर लवकर फॉलो करा. बाकी भेटो लवकरच आपण एकदम चांगल्या विषयात नाद व्हिडिओमध्ये. तोर बाय, काळजी घ्या. टेक केअर. लो यू ऑल. टेक प्रेम. बाय. धन्यवाद.